7वी विज्ञान भाग 2 या विषयामधील 12वा धडा अरण्य आपली जीवनरेषा या पाठातील प्रश्नोत्तराचा अभ्यास आपण या तासाला करणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे, जंगलात राहणारे प्राणी जंगल वृद्धी व पुनर्वाढीसाठी कसे सहाय्यक ठरतात त्याचे विवरण करा। याचे उत्तर या ठिकाणी दिलेल्या प्रयत्न केलेल्या मुद्द्यामध्ये प्राणी फळे खाऊन बिया दूर पसरवितात, नवीन झाडे वाढतात, काही प्राणी माती खोदतात त्यामुळे सच्छिद्र माती बिया उगवण्यास मदत करतात, प्राण्यांचे मलमूत्र नैसर्गिक खत म्हणून कार्य करते, कीटक पक्षी परागीभवनास मदत करतात, भक्षक प्राणी सारख्या संख्या नियंत्रित ठेवून महत्त्वाची भूमिका बजावतात। प्रश्न दुसरा आहे, जंगल महापूर कशा प्रकारे रोखतात। तर जंगले महापूर कशा प्रकारे रोखतात याचे मुद्दे 4 दिलेले आहेत। झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात त्यामुळे माती दूर जात नाही, झाडे पावसाचे पाणी शोषून घेतात त्यामुळे पाणी एकदम नदीत जात नाही, जंगलातील झाडांना पालापाचोळा पाणी धरून ठेवतात। चौथा आहे, पाणी हळूहळू जमिनीत मुरते त्यामुळे नद्यांना अचानक पूर येत नाही आणि जंगलामुळे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होतो। अशा पद्धतीने जंगले महापूर रोखतात। पुढचा प्रश्न असा आहे तिसरा, विघटक पदार्थ म्हणजे काय, 2 नावे सांगा, जंगलात याचे कार्य काय। प्रश्न असा त्याचं उत्तर दिलेलं आहे, जे सजीव मृत वनस्पती व प्राणी पदार्थांचे विघटन करून त्यांची सोप्या साध्या पद्धतीत रूपांतर करतात त्यांना विघटक पदार्थ असे म्हणतात। उदाहरणार्थ जीवाणू व बुरशी। जंगलातील कार्य त्यांचे काय आहे, तर मृत वनस्पती प्राणी यांचे विघटन करतात, मातीला पोषक द्रव्ये परत मिळवून देतात आणि मातीची सुपीकता वाढवतात, जंगलातील पोषक चक्रे पूर्ण करतात आणि ठेवतात। पुढचा प्रश्न असा आहे चौथा, वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांचा समतोल राखण्यासाठी जंगले कशी सहाय्यक ठरतात स्पष्ट करा। त्याचं उत्तर दिलेलं आहे, जंगलातील हिरवी झाडे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड CO2 शोषून घेतात, या प्रक्रियेमध्ये झाडे ऑक्सिजन वातावरणात सोडतात। तिसरं आहे, झाडे व प्राणी श्वसनातून काही प्रमाणात ऑक्सिजन सोडतात त्यामुळे नैसर्गिक समतोल राखला जातो। आणि चौथा आहे, जंगले मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड CO2 साठवून ठेवतात त्यामुळे हवामान बदलाचा वेग कमी होतो। अशा पद्धतीने वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांचा समतोल राखण्यासाठी जंगले मदत करतात। पुढचा 5वा प्रश्न आहे, जंगलात पाणी वाया जात नाही हे स्पष्ट करा। तर त्याचं उत्तर मी मुद्द्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे, झाडांची दाट पाने पावसाचे पाणी थेट जमिनीवर पडू देत नाहीत त्यामुळे पाणी अडवले जाते, जंगलातील पालापाचोळा पाणी शोषून घेते, झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात व ते जमिनीत मुरण्यास मदत करतात, पाणी हळूहळू भूगर्भात साठवले जाते त्यामुळे पाणी वाहून जाणे कमी होते आणि त्यामुळे नद्या झरे विहिरींना पाणी नियमित मिळते। अशा पद्धतीने जंगलात पाणी वाया जात नाही याचं हे उत्तर या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे। पुढचा 6वा प्रश्न आहे, जंगलातून मिळणाऱ्या 5 उत्पादनांची नावे सांगा। तर आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे, लाकूड, इंधन फर्निचरसाठी, बांधकामासाठी, इंधन लाकूड व कोळसासाठी, नंतर औषधी वनस्पती, फळे फुले बिया, मध, कागदासाठी लाकूड मिळते आपलं, बांबू व गवत, रेशीम, लाख, कातडी, तेल व मसाले पदार्थ इत्यादी जंगलातून मिळणारे आपल्याला 5 उत्पादनाची नावे या ठिकाणी लिहिता येतील। पुढचा 7वा प्रश्न असा आहे, मोकळ्या जागा भरा, कीटक, फुलपाखरे, मधमाशा आणि पक्षी सपुष्प वनस्पतींच्या टिंबाटिंबाला मदत करतात त्याचं परागीभवनाला हे त्याचं उत्तर आहे। पुढे दुसरा प्रश्न आहे, जंगले टिंबाटिंबा टिंबाटिंबा आणि टिंबाटिंबा यांचे शुद्धीकरण करतात, तर हवा पाणी आणि मातीचे शुद्धीकरण करतात। तिसरा C प्रश्न असा आहे, जंगलात गवती वनस्पती टिंबाटिंबा स्तर तयार करतात तर सर्वात खालील स्तर तयार करतात हे त्याचं उत्तर आहे। D आहे, कुजणारी पाने आणि प्राण्यांची विष्ठा जंगलात टिंबाटिंबाला समृद्ध करते तर त्याचं उत्तर आहे मातीला समृद्ध करते। पुढचा 8वा प्रश्न असा आहे, तर आम्ही आपल्यापासून दूर असलेल्या जंगलाची स्थिती आणि जंगलामधील इतर गोष्टी यांची काळजी करण्याची आवश्यकता का आहे असं त्याचा प्रश्न आहे। तर त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, जंगले जागतिक हवामान संतुलन राखतात त्याचा परिणाम सर्वांवरती होतो, जंगले ऑक्सिजन निर्माण करून कार्बन डायऑक्साईड कमी करतात। तिसरं, पर्जन्यमान, महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण जंगलावरती अवलंबून असते, जंगले जैवविविधतेचे संरक्षण करतात, अनेक वनस्पती व प्राण्यांचे अस्तित्व त्यावरती अवलंबून असते। 5वं आहे, जंगलतोड वाढल्याने त्याचा परिणाम मानवी जीवन, शेती व आरोग्यावरती होतो म्हणून त्याचं उत्तर झालं। 9वा प्रश्न असा आहे, जंगलात विविध प्रकारचे प्राणी व वनस्पती असण्याची गरज काय, तर त्याचं उत्तर असं आहे, यामुळे जैवविविधता टिकून राहते, अन्न साखळीचा समतोल राखला जातो, वेगवेगळ्या वनस्पती व प्राणी परस्परावलंबी असतात, रोग, आपत्ती किंवा हवामान बदल झाल्यास जंगले स्थिर राहतात, मानवाला अन्न, औषध, लाकूड यासारखे अनेक फायदे होतात म्हणून। पुढचा प्रश्न असा 10वा, चित्र 12.15 मध्ये दाखवल्याप्रमाणे चित्रकार काही भागांना नावे देण्यास आणि नाव दर्शक
बाण करण्यास विसरला आहे. खालील नावे योग्य त्या ठिकाणी बाण दर्शवून द्या. यामध्ये नावं दिलीत बघा. ढग, पाऊस, वातावरण, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, वनस्पती, प्राणी, माती, मुळे, भूजलपत्रे. हे आपल्याला माहिती असलेलं देता येते आपल्याला. सोपं आहे. नंतर पुढचा प्रश्न 11वा असा आहे, तर खालील कोणते जंगलाचे उत्पादन नाही? तर ऑप्शन आहे, पर्याय आहे ते डिंक, प्लायवूड, लाख आणि रॉकेल हे त्याचं उत्तर आहे. पुढचा 12वा प्रश्न असा आहे, चुकीची विधान शोधा. तर या ठिकाणी 4 विधान दिलेले आहेत. जंगले मातीची धूप थांबवतात. जंगलात वनस्पती व प्राणी परस्परावर अवलंबून नसतात. जंगलांचा हवामानावर आणि जलचक्रावरती परिणाम होतो. माती जंगलांची वृद्धी व पुनर्जीवन करण्यास सहाय्य ठरते. तर चुकीचे विधान कुठलं आहे? तर जंगलात वनस्पती आणि प्राणी परस्पर अवलंबून नसतात हे चुकीचे विधान आहे. तर ते परस्पर अवलंबून असतात. पुढचा शेवटचा 13वा प्रश्न असा आहे, सूक्ष्म जीवाणूद्वारे मृत वनस्पतीवरती क्रिया झाल्याने हे तयार होते. चुकीचे विधान शोधायचं आहे. माती तयार, अळंबी, बुरशी, लाकूड. तर चुकीचे विधान माती हे असं आहे.